मालक हो काय झाक वास सुटलाय खिरीला. हो छान वास सुटलाय. ताई तुमच्या बाबांना काय काय आवडायचं? मग खाण्यापिण्याच्या बाबतीत ना बाबा शौकीन होते आणि कांदा भजी तर त्यांचा जीव की प्राण. कांदा भजी केल्यावर मुद्दाम मला भडकवण्यासाठी ना माझ्या प्लेट मध्ये कांदा भजी चोरायची. मग असं भांडण व्हायचं ना आमचं. त्यांना इतकी आवडायची ना भजी आणि मुख्य म्हणजे माझ्या प्लेट मधून चोरलेली. किती भारी. पण ना मला वेगळाच प्रश्न पडलाय. आता काय म्हणजे मला कळत नाही, मेलेल्या माणसाचा आत्मा कावळ्यात जातो आणि कावळा हे खातो. हा मग त्यात न कळण्यासारखं काय आहे? तर मला सांगा, हे सगळं जे खाणं असतं ना ते आपल्या शरीरासाठी असतं, मग हे आत्मा कसं काय खाऊ शकतो? आत्मा नाही ग खात. आपले पूर्वज कावळ्याच्या रूपात येतात आणि मग ते खातात. पूर्वज येतात, मग आपण त्याने एखाद्या ठराविक दिवशी का बोलवतो आणि मग आले तर आपण पकडून का नाही ठेवत त्यांना? अगं त्यांना एकच दिवस यायला मिळत असेल, पकडून कसं काय ठेवणार? नाही, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण एवढे सगळे पदार्थ करतो, तो कावळा येतो आणि एक दोन पदार्थाला चोच मारून जातो. वाया जाण्यापेक्षा गरिबांना जर हे भरलेलं ताट दिलं ना तर पूर्वजांना जास्त आनंद होईल. मग आपण हे का करायचं? नाही तुमचे प्रश्न बरोबर आहेत. म्हणजे मला सुद्धा लहानपणी असे प्रश्न पडायचे, पण माझ्या आईने मला सांगितलं काय आहे, रोजच्या धावपळीच्या जीवनात, धकाधकीच्या जीवनात आपल्याला मेलेल्या काय जिवंत माणसासाठी आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांशी पण बोलायला वेळ नसतो. तेव्हा या निमित्ताने आपण गेलेल्या माणसांची आठवण काढतो, त्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो आपल्याला भेटण्याचं, त्यांचे लाड करतो, त्यांचे आवडीचे पदार्थ बनवतो. म्हणजे गेलेल्या माणसांचे लाड करण्यासाठी किंवा त्यांची आठवण काढण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो. असं हाय वय. म्हणजे निदान मी तरी तसंच मानतो. मग तुम्ही बी तुमच्या आईसाठी वाडी ठेवणार असाल ना? हो. मग त्यांच्यासाठी काहीतरी बनवायला लागल. नाही नाही, कशाला वेगळं कशाला बनवायचं? आहे ना त्यातलंच ठेवूया. अहो, त्यांच्या आईसाठी काहीतरी करायला लागल ना. नाही तिच्या तशा फारशा आवडीनिवडी नव्हत्या. म्हणजे आम्हाला जे आवडायचं ते तिला आवडायचं. ते पण काहीतरी स्पेशल असेल की. तिला खरवस आवडायचा. मग आणूयात की. नाही नको नको, खीर बनवली आहे ना, खरवस कशाला आणखीन आता? हा काय नाही, गरज नाही. आईला खीर पण आवडायची, चालेल खीर करू आपण. हा आणि हो, माझ्या बाबांना खरवस अजिबात चालायचं नाही, त्यांना एलर्जी होती. आणि आता कुठे मिळणार आहे खरवस? मी आहे की, मी काय बी करू शकते. काय 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 म्हणालीस? नाही नाही, मी काय म्हणत होतो शोभा, अगं तू जात गुरुजींना धोतर द्यायचंय ना, आई वाट बघत असेल तुझी. अगो बाई हो, विसरलेच होते मी. मी आले हा जाऊन. आणि हो, मी येईपर्यंत वाडी तयार ठेवा. 12 वाजता वाडी दाखवायची आहे. माझ्यासाठी काम ठेवू नका. शोभा मी काय म्हणतो, 12 वाजेपर्यंत थांबणं नाही जमणार मला. ऑफिसमध्ये खूप काम आहे. असं काय करतोस मग? इथे कोण करणार? सुट्टी घ्यायची ना. काय म्या करते, तुम्ही टेन्शन नका घेऊ. मालकांना जाऊ दे ऑफिसला. जमेल का तुला? काय ह्याला पाठवायचं म्हणून बोलतेस? नाही नाही, त्यांना जाऊ दे. हा ठीक आहे, मी आले जाऊन. चला चला काम करा. हो. मला काय झालं? नाही काही नाही. अहो, तुमचा चेहरा का पडलाय? तुम्ही खरवसाचं टेन्शन घेऊ नका, मी बघते. नाही खरवसाचं टेन्शन नाहीये हो. ते वाडी ठेवायला मी 12 वाजेपर्यंत येऊ शकेन की नाही नाही सांगताय. मालक, तुम्हीच आता म्हणालात ना की फक्त गेलेल्या माणसाची आठवण काढण्यासाठी हा दिवस असतो. तुम्हाला तुमची आईची आठवण येते ते तुमच्या डोळ्यात कळतंय. मग कावळ्याला जेवण द्यायला मिळत नाही याचं टेन्शन घेऊ नका. हो हे माझ्या समोर बोल, शोभा समोर नका बोलू. तिची खूप श्रद्धा आहे या सगळ्यावर आणि आपण कुणाच्या श्रद्धेला धक्का लावू नये. तुम्ही पण काय बोलत बसलोय.
बुटीक मध्ये जायला उशीर होतोय, भाजी झालीये. हा मी निघतो. मालक हो. मी बघते समजा, तुम्ही जा. आणि जमलं तर 12 वाजता या. हो तसंच करतो. हा चला आज लई काम आहे. आधी खरं सांगते. काहीतरी जळतंय का? अच्छा, काहीतरी वेगळंच जळतंय. अगं बघ ना, किती वेळ झाला, म्हात्रे अजून आले नाहीत. आता यांनी कटिंग करून दिल्याशिवाय आपण आपलं काम सुरू करणार आहोत का? नाहीतर काय, नेहमीच आहे यांचं. आपला नेहमी खोळंबा करतात. एक दिवस लवकर आले ना तर मिळवलं. उगाच आपल्याला लेट होतो यांच्यामुळे. अच्छा, इथूनच जळण्याचा वास येत होता. अगं पण आपण काही बोलू शकत नाही. मॅडमच्या मर्जीतले आहेत ना ते. त्या मोहिनी सरकारने मॅडमवर काय जादू केली आहे देव जाणे. बरं, पण ती मोहिनी सरकार गायबच झाली. बहुतेक म्हात्रेंचं नशीब बदलायलाच आली होती ती. नाहीतर काय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मोहन मात्र आले नाहीयेत का अजून? अहो मॅडम बघा ना, अजून आलेच नाही म्हात्रे. आणि हल्ली तर त्यांचं उशिरा येण्याचं प्रमाण खूपच वाढत चाललंय. हो ना, आमच्या पण कामाचा खोळंबा होतो. आता कटिंग्सच नसतील तर आम्ही आमचं काम कसं सुरू करणार? आत्ता दाखवते तू. मोहन मात्र त्यांचं काम केलंय. कटिंग केलेलं कापड दिसतंय की टेबलवर? मॅडम तिथे कपडेच नव्हते. हो ना, म्हणून तर आम्ही बसलो होतो. मग हे का आकाशातनं पडलंय का? तुम्ही ना इथे बसून फुकट गॉसिप करण्यापेक्षा स्वतःची कामं करत जा, जास्त बरं होईल. घ्या ते कपडे आणि कामाला लागा आता. सॉरी मॅडम. चल 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 शोभे, त्याची वाडी ठेवूया. तुझा नवरा काय येईल असं वाटत नाही मला. त्याच्यासाठी ना उगाच बाबांना कशाला वाट पाहायला लावायची. निघा ताडे. ताई, मी काय म्हणते, मालकाने एकदा फोन करा ना. ते वाटेतच असतील, त्यांना पण त्यांच्या आईसाठी वाडी ठेवायची ना. ए, तू त्याच्या आईची वाडीचं बघून घेला. तू काळजी करू नकोस, मी माझ्या बाबांची वाडी दाखवून घेते. हो हा, हळू हळू हळू. चल चल का. दे. ताई, मालकाने. ठीक आहे शोभे, तिची इच्छा आहे ना, ठेवून टाक तुझ्या सासूची वाडी पण. हा, तिच्या पोराचं काही खरं नाही. ठेव. दे. अगं बाई, खरवस. शोभे, अगं यांना खरवसाची ॲलर्जी आहे माहितीये ना. ताट जरा बाजूला ठेव, बाजूला ठेव. बाजूला ठेव. हा दर का. ठीक आहे. अहो मावशी, हे काय? बाबांच्या ताट्यामध्ये बाबांना आवडणारी भजीच नाही. अगं आई, अगं भजी नाही ठेवलीस तू?
अगं जिवंतपणी खायला नाही दिलं आता तरी ठेवायची ना. अगं शोभे मी ठेवल्या होत्या. कुठे गायब झाल्या आता? का आता घेऊन ये. हो बाई बाबा, मी आणते. ए लवकर आण. हा. हा तू फक्त ऑर्डर सोड तिला. 12 वाजले. मॅडमना कसं सांगू आणि काय सांगू? मोहन म्हात्रे, तो कसा वाटतो हा ड्रेस? मोहिनी सरकारसाठी डिझाईन केलाय. आवडेल ना त्यांना? हा, हो हो आवडेल ना. फक्त थोडं आणखी डिझाईन हवं होतं नाही का? म्हणजे खूप साधं वाटतंय. म्हणजे काय करायला हवं सांगा ना. म्हणजे तुम्ही अंदाज द्या ह्यात काय अजून वाढवायला हवंय. मी अहो बोला ना, त्यात ऑकवर्ड काय होत आहे? आफ्टर ऑल वी आर अ टीम, राईट? मला असं वाटतं अजून एम्ब्रॉयडरी वाढवायला नको. जेवढा सिंपल असेल ना तेवढा तो त्यांना जास्त आवडेल. अरे चल ना, काय करतोय? हो नाही जरा थांबा. काय? नाही नाही तुम्हाला नाही काय म्हणालो मॅडम. नाही म्हणजे मोहिनी सरकारला सिंपल डिझाईन जास्त आवडतात असं मला वाटतं. फक्त झिपच्या स्टाईल वरती हे इंडियन चांगलं दिसेल का वेस्टर्न स्टाईल हेच कळत नाहीये. तू अजून सांगितलं नाहीस ना? अहो कसं सांगू? मन मोकळेपणाने सांगा. नाही तुम्हाला नाही म्हणालो काय मॅडम. हो मग कोणाशी बोलताय तुम्ही? मोहन म्हात्रे बरे आहात ना? हो मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला नाही म्हणालो. पुढच्या वेळेला असं होऊ देऊ नका. हो मोहन, म्हातारी हाक मारतीये. मी तिला सांगितलं भजी घेऊन येते, तू ये पटकन. हो. वेळ निघत चाललाय. शोभा वाट पाहत बसली असेल. ए भानुमती, अगं कुठे कडमडलीस? आता ये ना लवकर. काय करू हिला? आले आले, हे घ्या. काय ग एवढा वेळ कशा लागतो? आता थोडा वेळ लागणारच ना. तुम्ही आणली असती तर मला आणायला लागलीच नसती ना. बस फार चोंबडेपणा करू नकोस. शोभे चाल पाय पडून घे. पडते ना. पट एकदा ह्यांनी तोच मारून गेले ना हा ते आपल्याला उपवास सोडायला मोकळे झालो आपण. चल चल मागे येईल कावळा. चल मागे. बघतेच आता कावळा कसा तोच मारतो. हळू हळू हळू. ए तू कशाला थांबलीस तिकडे? मागे ये मागे. याला काय झालं? पटकन खाऊन गेले असते म्हणजे मोकळे झालो असतो ना आम्ही. बाबा नसतील. आता एवढ्या सगळ्या कावळ्यांमध्ये तुझा बाप कुठून शोधून आणू मी तो? खरंच ग बाई, सगळी कामं आरामात करायची सवय अजूनही गेली नाही कावळा झाला तरी. थांब ना येते सांग. बाबा आहेत बाबा. बाहेर पड. बाबा नसतील. अहो या ना लवकर. मी काय म्हणते, बाबा मी मालकांची वाट बघत असतील. मालक आले ना ती येतील. ते बोलायला दिले तर जास्तच बोलायला लागली. गप जरा. आई येईल खाऊ. थांब. काय करायचं आई बाबा का नाही आले ग? त्यांच्या आवडीचं सगळं बनवले तरी नाही येतात खायला. काय करू ग बाई, वेळेवर यायची ना कधी सवयच नव्हती त्यांना. असंच छळलंस ना त्यांना म्हणून बदला घेण्यासाठी येत नाही येते. तू गप्प उगाच काहीतरी बोलू नकोस. खरं तेच बोलते. काय काय बोलायचीस बाबा ना?
घशाखाली घास उतरायचा ना त्यांच्या तुझे शब्द ऐकून. म्हणून ना तुला त्रास देण्यासाठी आता येत नाही येत ते. तू गप. त्या मास्टरांनी खरवस केला ना आईसाठी, त्यांना ॲलर्जी होती ना त्याची, त्या भीतीपोटी येत नाही येत ते. आई बाबा आले. हा बाबाचा शरबत आता खातील बघ. आई बघते तुझ्याकडे. नाही गो बाबा. शोभे, ही तुझी सासू असणार. जिवंतपणे नाही छळलं ना, कावळा म्हणून छळतीये. आता तू काहीतरी बोलू नको, गप्प बस. काय ग शोभा, आले का तुझे बाबा? नाही हो, त्यांचीच वाट बघते. बर बर बर. काव काव. श्रीराम. शोभे, त्यांचा कावळा येऊन गेला पण. अगं आई, आपण ते काव काव नाही ना केलं. कर ना मग काव काव. काव काव, बाबा लवकर या. काव काव, बाबा तुमची मुलगी उपाशी आहे. काव काव, बाबा लवकर या. अहो या लवकर. तुम्ही खाल्ल्याशिवाय आम्ही नाही ना जेवू शकत. भूक लागली आहे मला, लवकर या. काव काव काव. किती वेळ झाला? अहो बराच वेळ झाला हो, तासाभरापासून वाट बघतोय. तरी नाही आला. मला मला काहीतरी गडबड वाटते. कसली गडबड? ते माहित नाही मला, पण मी त्याला चांगला ओळखतो. 50 वर्षांची मैत्री होती माझी. कधी कुणाला त्यांनी त्रास दिला नाही की ओरडला नाही कुणावरती. आता असं वागतोय म्हणजे नक्कीच काहीतरी चुकलं असणार तुमचं. पटकन माफी मागून टाका, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. बघ, मी तुला म्हणत नव्हते तुझं चुकलंय म्हणून. माग आता माफी. माझंच का? हा, तुझं पण चुकलंय. तुझंच वागणं खटकतंय त्यांना. हे बघा, दोघींनी आपापल्या परीनं माफी मागा. चल. बाबा, मी लहानपणी 7वीला चाचणी परीक्षेत नापास झाले होते आणि तुमची खोटी सही करून दिली होती. पण त्याची शिक्षा आता देऊ नका ना मला. प्लीज प्लीज येऊन खाऊन घ्या. मी कशा कशासाठी म्हणून माफी मागू? दूध देताना सायमी खाई, तुमच्या पॅन्टीतले पैसे पण चोरायचे. या सगळ्यांसाठी मला माफ करा ना. म्हणजे सॉरी. आता या ना, सगळं विसरून जा. खा ना. अरे, यांचं काही चुकलं असलं तर त्यांना माफ कर. ये आता आणि यांचं ताट स्वीकार. येऊन जा बाबा. मला अजूनही वाटते ते मालकांची वाट बघत असते. हा, हे पण असू शकतं. जावई मुलासारखा असतो आणि जावयाचा आणि सासऱ्याचा स्वभाव पण सारखाच असणार. तो खरंच मोहनची वाट बघत असणार. बघ बघ, कुठे आहे तो? काय माहिती कुठे तळमडतोय. बघते फोन करून.